नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण एक असा नवीन उपक्रम सर्वांनी मिळून जर राबवला तर निश्चितच विद्यार्थी मनावर एक वेगळा परिणाम आपल्याला दिसून येईल. तर तोच असा आहे की उपक्रम असा आहे की माझी खुशी रोजनिशी. म्हणजे की आपण दिवसभराची दिनचर्या ही विद्यार्थ्यांना लिहायला लावायची. म्हणजे की तो काय काय करतो सकाळी उठल्यापासून काय काय करतो आणि संध्याकाळी झोपेपर्यंत त्याचा काय म्हणजे त्याच्या दिवसभर त्याच्यासोबत काय दिनचर्या होते. ती दिनचर्या जर विद्यार्थ्यांना एखाद्या वहीवर लिहून, आपण एखाद्या कागदावर त्याला लिहायला लावून आणि त्याची रोजनिशी काय काय घडलं त्याचं एक लिहून घेऊन, आणि आपण तर ती जी त्यांनी लिहिलेली रोजनिशी एखाद्या वर्तमानपत्रामध्ये त्याच्या फोटोसह जर दिलो आपण, किंवा आपल्या शाळेमध्ये एखाद्या बोर्डावर आपण त्याचे फोटो लावून त्याचं पूर्ण रोजनिशी जर लिहिले आणि इतर विद्यार्थी जर त्याचं वाचन केले, तर निश्चितच त्या विद्यार्थ्यावर म्हणजे एक त्याच्या स्मरणशक्तीमध्ये की आपण दिवसभर काय केलो हे तो आठवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होईल आणि त्यालाही एक गर्व वाटेल की माझी रोजनिशी ह्या एका फलकावर छापून आली. आणि इतर विद्यार्थी वाचल्यानंतर तू काय काय केला होतास काल दिवसभर, शाळेपासून घरीपर्यंत, आणि त्याला एक वेगळी खुशी निर्माण होईल. रोजनिशी लिहिल्यानंतर त्याच्या कोवळ्या मनावर एक वेगळी खुशी निर्माण होईल. तसंच असं जर प्रत्येक शाळेमध्ये किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण एक रोजनिशी लिहायला लावली तर निश्चितच त्याचा परिणाम खूप चांगला त्या कोवळ्या मनावर होईल. तसंच मी एक छोटासा प्रयत्न म्हणून माझ्या मुलांना आज रोजनिशी, माझी खुशी रोजनिशीचा एक अध्याय अभिनवसाठी मी त्याला सांगितलंय काल की असं करूया आपण. तर तो म्हणला करू. तर त्याचं एक आपण आजची रोजनिशी घेऊया. अभिनव, तुझी आजची रोजनिशी तू तुझ्या शब्दामध्ये जसं येईल तसं तू छानपैकी मांड, आणि आपण तुझी रोजनिशी ही आपण इतरांना दाखवूया. ठीक आहे, तू कर तुझं. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अभिनव नामदेव बरुरे. मी इयत्ता 7वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव समय पब्लिक स्कूल, अहमदपूर, जिल्हा लातूर. मी सकाळी 5:30ला उठलो. 5:30ला उठल्यानंतर मी फ्रेश झाल्यानंतर मी अभ्यासाला बसलो. अभ्यास मग मी 6:30 पर्यंत केलो. 6:30 पर्यंत केलो. मग 6:30 पर्यंत वाचन ते सगळं केलो. मग वाचन ते झाल्यानंतर मी 6:30ला ग्राउंडवर गेलो. 6:30ला ग्राउंडवर गेल्यावर मी थोडं रनिंग केलो. मग रनिंग केल्यावर मी व्यायाम केल्यावर मग मी 7:30ला घरी आलो. 7:30ला घरी आल्यानंतर माझ्या मम्मीने मला दूध बनवून दिली. दूध बनवून दिल्यानंतर मी ते दूध पिलो. मग पिल्यानंतर मला मम्मीने सांगितले की शाळेसाठी वेळ होत आहे, तर तू तयार हो. मग मी शाळेसाठी जाण्यासाठी तयार झालो. मग तयार होण्यासाठी मी आंघोळीला गेलो. आंघोळीला गेल्यानंतर मी शाळेचा गणवेश घातलो. मग मम्मीने मला बोलवली नाश्त्याला. मी नाश्ता केलो आणि मम्मीने मला डबा बनवली. मग मी गेलो शाळेत. माझी बस 8:45ला स्टॉपवर येते. मग मी स्टॉपवर गेलो. स्टॉपवर गेल्यानंतर माझी 8:45ला गाडी आली. 8:45ला गाडी आली. मग मी गाडीत बसून गेलो. गाडीत बसून गेल्यानंतर शाळेत प्रार्थना, संविधान आणि राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात ती संपले. मग संपल्यानंतर मी वर्गात गेलो. वर्गात गेल्यावर पहिला तास मॅथचा होता. मॅथच्या सरांनी गेल्या रिव्हिजन घेतले. रिव्हिजन घेतल्यानंतर मग ते क्लास संपला. क्लास संपल्यानंतर दुसरा तास होता मराठीचा. मराठीच्या सरांनी आम्हाला एक कविता शिकवली. त्या कवितेचे नाव होते शब्दांचे घर. मग ते झाल्यानंतर आम्हाला सरांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवले. मग सगळं झाल्यानंतर आमचा इंटरव्हल झाला. इंटरव्हल झाल्यानंतर आम्ही सगळे मित्र बसून जेवलो. माझ्या मित्राचे नाव होते उत्कर्ष, सर्वेश, संकेत, श्रेयस, समर्थ. मग आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवलो.
जेवल्यानंतर मग आमचा खेळाचा तास होता. खेळायला गेल्यानंतर आम्ही सगळेजण मित्र मिळून कबड्डी खेळलो. कबड्डी खेळल्यानंतर नंतर आम्ही वरी आलो. वरून मग वरी आल्यानंतर सगळे तास चांगले गेले व शिकवले बी चांगले. मग नंतर आमची 3:50ला शाळा सुटली. 3:50ला शाळा सुटल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि आलो घरी. मग घरी आल्यानंतर थोडं फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर मग जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मी खेळायला गेलो. खेळलो. थोडा वेळ खेळलो. मग माझे मित्र आले बोलवायला. मला बोलवायला आले. मग मित्रांनी म्हणले चला आपण ट्युशनला जाऊ. मग ट्युशनला गेलो आम्ही सगळे मित्र मिळून. मग ट्युशनला गेल्यानंतर पहिला तास होता मॅथचा. मॅथच्या सरांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवले. मग दुसरा पिरियड होता फिजिक्सचा. फिजिक्सच्या सरांनी आम्हाला लाईट चॅप्टर शिकवले. मग लाईट चॅप्टर शिकले. मग तिसरा पिरियड होता बायोलॉजीचा. बायोलॉजीच्या मॅडमने रिप्रोडक्शन इन प्लांट शिकवले. मग आमचं 7:45ला ट्युशन सुटलं. ट्युशन सुटल्यानंतर मग मी सायकलवर बसून घरी आलो. घरी आल्यानंतर मी फ्रेश झालो आणि मम्मी पप्पा सोबत जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर मग मी आणि माझा भाऊ अभ्यासाला बसलो. अभ्यास मी 8 ते 10 पर्यंत केलो मी आणि माझ्या भावानं. मग नंतर आम्ही झोपलो. धन्यवाद. हीच आपली माझी खुशी रोजनिशी. आता ह्याची दिनचर्या म्हणजे एक ह्याची रोजनिशी झाली आणि ह्या रोजनिशीमधून त्याला जो खुशी होणार आहे की आज मी एवढा म्हणजे दिनक्रम केलाय आणि हे माझ्या मनाला झालेली खुशी म्हणजे माझ्या कवळ्या मनावर झालेली खुशी. आणि हा असाच जर आपण इतरत्र आपण जर उपक्रम केलो आणि त्यांचं जर हा रोजनिशी आपण एखाद्या फलकावर वगैरे जर केलं तर निश्चितच विद्यार्थ्यांना रोज रोज वेगवेगळे अनुभव येणार आहेत आणि रोज रोज वेगळी त्याची म्हणजे रोजनिशी राहणार आहे. आणि त्या रोजनिशीमधून निश्चितच त्यांच्या मनावर त्यांना नक्की जाणवेल की आपल्याला रोजनिशी लिहायची आहे आणि त्याच्यात आपला एक वेगळा अनुभव त्या विद्यार्थ्याला मांडता येईल आणि ती मांडणी हीच त्याच्या म्हणजे बौद्धिक क्षमतेची वाढ घडणारी ही ठरेल. निश्चित त्याच्याही मनावर चांगला परिणाम दिसून येईल आणि हीच विद्यार्थ्यासाठी एक मोलाचं वरदान ठरेल. त्याच्यासाठी हा उपक्रम विविध ठिकाणी राबवलेला आहे आणि आत्ताच मी आमच्या बिलोलीकडेही ही राबवलेली पाहिलेली आहे. त्याचंच एक मी साधं म्हणजे उदाहरण करून पाहिलेलं आहे. त्यासाठी सर्वांनी एकच आपण विद्यार्थ्यांसाठी जरी केलं तर छान आहे. त्याचं काय नाव आहे त्या माझी खुशी रोजनिशी. यातून तुला काय म्हणजे वेगळा म्हणजे दिवसभराचा अनुभव तुला सांगता आला हे त्याच्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अभिनव न केलाय तुम्ही वहीवर लिहा आणि आपल्या सरांना दाखवा किंवा अशी आपण लिहून टिप्पण करा म्हणजे की जीवनामध्ये आपण रोजनिशी आपण केलेली तयारी इतरांना सुद्धा कळेल की आपली रोजनिशी काय होती. धन्यवाद.